समजा मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे एक जादूचा दिवा आहे, म्हणजे तो अल्लादीनचा दिवा असतो ना जादूचा, तो दिवा आहे, आणि त्या दिव्याला घासलं की त्याच्यानंतर त्याच्यामधून तो जिन उत्पन्न होतो, राक्षस उत्पन्न होतो, आणि त्याच्यानंतर मग बोल मेरे अक्का विक्का असं काहीतरी तो बोलतो, आणि त्यानंतर तुमच्या जेवढ्या काही इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होतात. तर तो दिवा माझ्याकडे आहे, जादूचा सोन्याचा दिवा माझ्याकडे आहे, आणि त्याची किंमत आहे 2.5 कोटी रुपये. पण तुम्ही सगळे माझ्या जवळचे आहात, आपले आहात, त्याच्यासाठी मी तुम्हाला फक्त 1.25 कोटीला तो मी द्यायला तयार आहे. तर पटकन तो तुम्ही घेऊन टाका. आता असं जर समजा मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही पहिली गोष्ट तुमच्या डोक्यात येईल की दत्ताभाऊ डोक्यावरती पडलेला आहे, किंवा त्याने काहीतरी टाकलेली आणि आता तो बोलायला लागलाय, किंवा तो आपल्याला मूर्ख समजतोय. पण लक्षात ठेवा, समाजामध्ये अशी मूर्ख बनवणारी आणि असं मूर्ख होणारी अशी हजारो लोक आहेत, आणि अशा पद्धतीच्या घटना ह्या आपण सर्रासपणे ऐकत असतो, आणि आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे एवढी शिकलेली, एवढी सवरलेली, एवढी आपण ज्यांना स्टँडर्ड विंडर्ड असलो काहीतरी समजतो, तर अशी सुद्धा लोक या गोष्टीला कशी काय बळी ठरतायत. आजची घटना आता बघा, आजची जी स्टोरी आहे त्या स्टोरीमध्ये कुठेही खून खराबा असं मारामारीन हे ते रक्तरंजित वगैरे काही नाही. दुसरी गोष्ट, या स्टोरीमध्ये लफडी लुफडी इकडे गेला तिकडे गेली असं तसलं असलं काही नाही. आजची घटना जी आहे ती घटना एकदम अशी वेगळ्या पद्धतीची घटना आहे, त्याच्यासाठी मी खास ती निवडलेली आहे आणि ती आपल्याला पाहायची आहे. तर मेरठ या ठिकाणी ब्रह्मपुरीचा भाग आहे, आणि त्या भागामध्ये अहमद रोड आहे, आणि या ठिकाणी एक चिटुकला दवाखाना आहे, आणि त्या दवाखान्याचे डॉक्टर आहेत डॉक्टर लईक अहमद खान. आता हे जे लईक अहमद खान हे डॉक्टर हे काय असे साधे सुधे डॉक्टर नाही आहेत, तर या डॉक्टरनं लंडनमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, आणि ते लंडन रिटर्न डॉक्टर हे त्या ठिकाणी मेरठमध्ये एक चिटुकला दवाखाना चालवत आहेत. म्हणजे आता त्या डॉक्टरबद्दलची माहिती तुमच्या लक्षात आली की किती मोठा माणूस आहे, लंडन रिटर्न माणूस हा आहे. आता त्यांचा दवाखाना चाललेला होता. 2018 त्यांच्याकडे बागपत रोड या ठिकाणची एक महिला जिचं नाव आहे समीना, ती आल्यानंतर मग त्यांचं काय तिच्यावर काय ऑपरेशन करायचं होतं, छोटं मोठं काहीतरी असेल ते, तर ते ऑपरेशन तिच्यावरती या डॉक्टरांनी केलेलं आहे. आता ऑपरेशन केल्यानंतर तिला डिस्चार्ज दिला आणि तिला तिच्या घरी बागपत रोड जे आहे त्या बाजूला तिला पाठवलं. पण तिची काय मलमपट्टी चिकटपट्टी काहीतरी करायची होती, तर ती करण्यासाठी डॉक्टरांना स्वतः तिच्याकडे जायला लागायचं, कारण ती काही येऊ शकत नव्हती. आणि त्यामुळे मग हे जे लंडन रिटर्न डॉक्टर जे आहेत ते डॉक्टर तिच्या घरी जायचे आणि तिची मलमपट्टी करायचे. आता ते सतत जायचे, मलमपट्टी करायची. आता ही मलमपट्टी करता करता त्यांच्या घरात अगदी चांगलं सगळ्यांचं रिलेशन झालं, आणि त्यावेळेस त्या ठिकाणी इकरामुद्दीन आणि अनीस नावाचे 2 महान व्यक्तिमत्व त्या ठिकाणी या डॉक्टरांना भेटली. आता हे 2 महान व्यक्तिमत्व हे त्या ठिकाणचे मांत्रिक होते, आणि मग ते तंत्र मंत्र यंत्र वाजंत्र जंत्र तंत्र असलं काहीतरी ते करायचे, आणि लोकांचं दुःख अडचणी प्रॉब्लेम सगळं काय दूर करायचे. आणि त्यामुळे मग काय होतं, आणि बऱ्याच वेळा काय होतं की लोक काय करतात स्वतःची पब्लिसिटी करण्यासाठी की बघा ह्या अमक्याला गुण आला, तमक्याला फरक पडला, असं झालं तसं झालं. आता हे जे मांत्रिक आहेत ते मांत्रिक सुद्धा असंच करायचे, आणि त्यांनी मग सांगितलं बघा ह्या माणूस आमच्याकडे आला होता, त्याला अशी अशी अडचण होती, मग आम्ही त्याला तंत्रमंत्र केलं, आणि मग त्याच्यानंतर तो बरा झाला, हा आला पलीकडला आला, इकडला आला, तिकडला, या गावचा त्या गावचा, असं तसं ते सगळं सांगितलं. आणि तुम्हाला पैसे कमवण्याचा मार्ग, संकटातनं बाहेर पडण्याचा मार्ग, अशा पद्धतीचे महान मार्ग ही मंडळी देत असतात. आणि हे सगळं ते आता लंडन रिटर्न जो डॉक्टर आहे त्या डॉक्टरांना सांगायला लागले. हळूहळू काय झालं, हा जो डॉक्टर आहे तो डॉक्टर त्यांच्या कह्यात यायला लागला. आता कह्यात आल्यानंतर मग यांनी त्याला सांगायला सुरुवात केली की बाबा आमच्याकडे, म्हणजे बघा अगोदर त्या डॉक्टरला आमच्यामुळे किती लोकांना फरक पडला, किती लोकांना फायदा झाला हे सांगितलं. त्याच्यानंतर मग तुला जर फायदा घ्यायचा असेल तर मग तुला काय करावं लागेल, तर मग तुला आम्ही सांगतोय तसं करावं लागेल, आणि आमच्याकडे एक जादूचा दिवा आहे, अल्लादीन वापरायचा तो दिवा आहे, आणि तो त्याच्यातनं जिन बाहेर येतो आणि तो आपल्या इच्छा पूर्ण करतो. अशा पद्धतीनं त्या डॉक्टरच्या डोक्यामध्ये यांनी घुसवलेलं आहे. आणि नंतर मग त्या डॉक्टरला सांगितलं, म्हटलं की तुला खोटं वाटत असेल, आम्ही तुला चमत्कार दाखवतो. नंतर मग त्यांनी काय केलं, एक रूम घेतली, त्या रूममध्ये मग सगळीकडे असं धूर 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 केलं. त्यानंतर एक विशिष्ट प्रकारचं अत्तर आहे, ते अत्तर त्या ठिकाणी सगळं शिंपडलं, आणि शिंपडल्यानंतर मग त्या ठिकाणी तो जो दिवा होता तो घासायला सुरुवात केली. आता इतका घासला आणि त्याच्यानंतर त्यातनं धूर निघायला लागला, आणि मग ते धूर निघाल्यानंतर अचानकपणे समोर असा तो जिन आला.
जिन आल्यानंतर मग ते हुक्म मेरे अक्का बिक्का असं काहीतरी तो बोलल्यानंतर मग त्या डॉक्टरकडे काही पैसे होते. मग ह्यांनी म्हणले डॉक्टर साहेब ठेवा पैसे आणि बघा तो जिन काय करतोय. आणि मग ह्यांनी सांगितलं म्हणले डॉक्टरांचे पैसे डबल कर. त्यानंतर काही वेळातच काही क्षणातच त्या ठिकाणी तो जिन निघून गेला, ते जे धूर होता तो निघून गेला आणि त्याचे पैसे होते ते डबल झाले होते. आता हे सगळं त्या डॉक्टरने बघितलं. आता आपले पैसे डबल झाले याच्या म्हणजे या गोष्टीवरती त्याचा विश्वास बसला. एवढंच नाही तर तो जिन आला, त्यातनं बाहेर आला, त्यानंतर तो आपल्याशी बोलला. एवढं सगळं त्या डॉक्टरनं याची देही याची डोळा बघितलेलं होतं आणि म्हणून या गोष्टीवरती त्याचा प्रचंड विश्वास बसलेला होता. आणि नंतर अनेक काही इच्छा त्याच्यातनं पूर्ण झालेल्या होत्या. आणि मग त्या डॉक्टरनं सांगितलं, म्हटलं म्हणजे लंडन रिटर्न डॉक्टर, कारण मी हे का म्हणतोय परत कारण आपल्याकडं काय असतं, अरे बाबा तो परदेशातनं शिकून आला म्हणजे किती महान, बुद्धिमान, ग्रेट, श्रेष्ठ, थोर, अशा पद्धतीची एक अंधश्रद्धा आहे आपल्याकडे अजून पण. तर त्यामुळं तर तो तिकडला म्हणजे परदेशातनं आलेला आणि त्या डॉक्टरनं सांगितलं, म्हटलं की मला हा दिवा पाहिजे. मग ते तयार झाले, हे तयार झाले आणि डॉक्टरनं 31 लाख रुपयांचा ॲडव्हान्स त्यांना दिलेला आहे. 31 लाख रुपये त्यांनी घेतले. आणि आता काय होतं, तो जो जिन आहे, तो जो राक्षस आहे, त्या राक्षसाला त्या दिव्यामधून बाहेर काढायचं असेल तर तिथं एक वेगळ्या पद्धतीचं अत्तर फवारायला लागतं. आणि त्या अत्तरच्या एका डबीची किंमत, एका बॉटलची किंमत 12,000 रुपये. ते पण डॉक्टरकडून उकळायला सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा डॉक्टरला हा एवढे लाख रुपये द्या, तेवढे लाख रुपये द्या, असं करत करत त्याच्याकडून अनेक हप्ते त्या पैशाचे घेण्यात आले. आता इकडं हे डॉक्टरकडून पैसे उकळत होते आणि डॉक्टर स्वतःला उकळून घेत होता. ही उकळी सगळी चाललेली होती. आणि 2 वर्षापासून त्या डॉक्टरला इतका उकळला आणि उकळल्यानंतर शेवटी त्याला हा सोन्याचा जो दिवा आहे तो दिवा दिल्यानंतर पण त्याला सांगितलं, आता तुझ्या इच्छा पूर्ण होतील, पण त्याच्यासाठी काही वर्ष तुला थांबावं लागेल. त्यानंतरच, नाहीतर तुझ्या दिव्याला हात लावला तर मग ते असं प्रॉब्लेम होईल, तसं प्रॉब्लेम होईल, असं सगळं त्याला सांगितलं. त्यानंतर डॉक्टरनं तो दिवा घेतला. आता इतका तो उकळून निघलेला होता. त्याच्यानंतर त्यानं सोन्याचा दिवा घेतलेला आहे. आता तो घरी आलाय आणि घरी आल्यानंतर त्यानं तो दिवा घासायला सुरुवात केली. आता ते अत्तर बित्तर शिंपडलंय आणि तो दिवा घासतोय. इतकी घासाघीस केली त्याने, पण त्याच्यातनं काय धूर आला नाही, त्याच्यातनं काय तो राक्षस आला नाही, काहीच नाही. उलट त्या डॉक्टरने घासून मग नंतर त्याला कळलं, अरे बाबा हा सोन्याचा दिवा नाहीये, हा दिवा हा स्टीलचा दिवा आहे. आपल्याला तर ह्या लोकांनी मूर्ख बनवलंय. आणि त्याच्यानंतर मग हा माणूस जागेवरती आलेला आहे हे त्या डॉक्टरच्या लक्षात आलं. आणि तोपर्यंत या डॉक्टरला लाखोंचा जिन लागलेला होता. आणि त्यानंतर मग ऑक्टोबर 2020 मध्ये हे लंडन रिटर्न डॉक्टर जे आहेत ते डॉक्टर पोलीस स्टेशनमध्ये गेलेत आणि त्यांनी ही तक्रार दाखल केली. आता तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आणि इक्रामुद्दीन आणि अनीस या दोघांना पोलिसांनी अटक केलं. अटक केल्यानंतर त्यांच्याकडून काही नकली दिवे घेतलेले आहेत सापडले. त्यानंतर लाकडी चपला मिळाल्या, नकली दगड, काही रक्कम काही मिळाली. अशा पद्धतीनं ते तंत्रमंत्र करण्याचं, लोकांना मूर्ख बनवण्याचं जे काही साधन असतं तर ती सगळी साधनं त्या ठिकाणी त्यांना मिळाली. आता आपल्याला हा प्रश्न पडतो की हा माणूस परदेशातनं, डॉक्टर परदेशातनं शिकून आलाय आणि असं असताना ही जी त्याच्यापेक्षा कमी शिकलेली किंवा अडाणी लोक होती, या लोकांच्या जाळ्यामध्ये हा डॉक्टर कसा काय फसला. तर लक्षात ठेवा, हे फक्त हा डॉक्टरच फसतोय असं नाही, आपण सुद्धा त्याच्यामध्ये कसं फसत जातो किंवा ते कशा पद्धतीनं ते केलं होतं लक्षात घ्या. याच्यामध्ये आता हा डॉक्टर त्यांच्या घरी जायचा, तर या सगळ्या कटामध्ये ती महिला सामील होती, त्या महिलेचा पती सामील होता आणि हे दोघे मांत्रिक जे आहेत ते दोघंही सामील होते. आता यांनी काय केलं, डॉक्टरचं जाणं येणं होतं, चांगले संबंध तयार झाले. त्यानंतर त्या डॉक्टरला प्यायला पाणी द्यायचे, कधी कधी नाश्ता वगैरे द्यायचे, खायला काय असेल तर ते द्यायचे, असं काहीतरी झालं. आता याच्यामध्ये त्या डॉक्टरच्या पिण्यामध्ये काहीतरी गुंगीचं औषध किंवा असे काहीतरी ड्रग्ज आहेत की ज्या ड्रगमुळे त्या माणसाला वाटतं मी शुद्धीमध्ये आहे, पण त्याचा स्वतःच्या मेंदूवरती ताबा राहत नाही आणि तो एका वेगळ्या विश्वामध्ये जगायला लागतो, वेगळ्या जगामध्ये जगायला लागतो आणि त्याला एक म्हणजे केमिकल लोचा होतो. असं काहीतरी केमिकल त्याला दिलं जातं की त्याच्या डोक्यामध्ये केमिकल लोचा होतो आणि त्या केमिकल लोचालाच तो खरं मानायला लागतो. त्याच्या समोर जे काही घडतं, म्हणजे जे काही त्याला वाटतं, तो जे इमॅजिन करतो, त्याच्या डोक्यात जे भरवलेलं असतं तेच त्याला समोर दिसायला लागतं. अशा पद्धतीनं त्याला
त्यांनी वेडं बनवलेलं होतं. अशा पद्धतीनं त्याला स्वतःच्या कह्यामध्ये घेतलेलं होतं आणि मग अशा बुद्धिवंतांच्या बुद्धीवरचा तो जो ताबा आहे तो त्यांचा सुटलेला आहे. हा माणूस पूर्णपणे संमोहित झालेला आणि नंतर तो त्यांच्या पूर्ण कह्यात गेला होता आणि मग ही मंडळी त्याच्या डोक्यात जे भरवायचे त्या पद्धतीनं त्याला वाटायचं हे खरंच घडतंय. आणि त्यामुळे ज्यावेळेस ते बंद खोली केली आणि मग ते राक्षस येणं वगैरे, आता बघा या ठिकाणी हा राक्षस बिक्षस काय आलेला नव्हता, तर त्याची जी पेशंट आहे समीना, तर तिचा तो नवरा होता आणि तो नवरा जिन बनून तिथं आला होता आणि ते पैसे डबल केले होते, तेच पैसे यांनी तिथून हे केलं. पण हा माणूस पूर्णपणे गुंगीत होता आणि म्हणून त्याला वाटत होतं की अरे खरंच जिन आला, धूर आला, जिन आला, त्याच्यानंतर त्यानं ते डबल केलं वगैरे अशा पद्धतीने. म्हणजे अडाण्यांनी सुद्धा कशा पद्धतीनं या डॉक्टरला लाखोचा गंडा घातलेला आहे. आता ह्या जे मांत्रिक होते त्या मांत्रिकाचा हा सगळा धंदाच होता. त्यांनी काय केलं होतं, त्यांचं व्हिजिटिंग कार्ड वगैरे छापलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग ते काय करायचे, कुणी जरी त्यांच्याकडे आला तरी त्या माणसाला तुझ्यावरती भूताची छाया आहे, तुझ्या घरावरती आहे, तू असं केलं नाही तर तुझं असं होईल, तुझ्या घरच्यांचं असं होईल, तुझं हे होईल ते होईल, अशा पद्धतीनं त्याला भीती घालायची आणि भीतीचा धंदा करायचा आणि त्याच्यामधून लाखो रुपये कमवायचे. अशा पद्धतीनं या मंडळींनी करायला सुरुवात केली होती. आणि अशा अनेक घटना आपण पाहतो ज्याच्यामध्ये आपल्याला कळतही नाही किंवा तो जो व्यक्ती आहे जो त्याच्यात अडकलाय त्याला कळत नाही की आपण अडकलेलो आहोत. त्याला वाटतं की मी करतोय ते बरोबर करतोय आणि असं काहीतरी त्याला ड्रग दिलं जातं, असं काहीतरी केमिकल दिलं जातं आणि त्या केमिकलच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या डोक्यावरती नियंत्रण केलं जातं स्वतःचं आणि त्याच्याकडून चुकीची कामं करून घेतली जातात. नंतर त्या माणसाला कळत पण नाही की आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे आणि म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. आता लक्षात घ्या, कुणीतरी आपल्याकडे आलं आणि त्यांनी सांगितलं, म्हणले की बाबा ईश्वर, अल्ला, गॉड जे कोणी मंडळी आहेत तर त्या मंडळी तुमचं भलं करतील, मग त्याच्यासाठी इथं 10 रुपये लावा, इथं 100 रुपये लावा, इथं हे करा ते करा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो कोणी उपरवाला आहे, वरचा आहे, तो वरचा हा भिकारी नाहीये की बाबा तू त्याला 10 रुपये दिले, तू काहीतरी त्याला दिलं म्हणून तो तुझं भलं करेल. लक्षात ठेवा, तो जो आहे तो आपली आई आहे, बाप आहे. त्यामुळे आई बापांना लालूच द्यायची गरज नसते, आई बापांना पटवण्याची गरज नसते. आई वडिलांचं मुलांवरती प्रेम असतंच असतं. आणि म्हणून जर असं कोणी सांगत असेल की बाबा मग ते त्यांना वरच्यांसाठी तुम्ही हे करा ते करा, तर असल्या लोकांना तुम्ही टाळा. कारण देव किंवा वरचा ईश्वर, अल्ला, गॉड हा भिकारी नाही, ही गोष्ट डोक्यात ठेवा. आपण विज्ञान युगामध्ये वावरतोय आणि त्यामुळे चुकूनही अशा गोष्टींच्या नादी लागू नका. हे जे वातावरण असतं ना, या वातावरणामध्ये आपल्याला हळूहळू म्हणजे स्लो पॉयझन दिला जातो, हळूहळू आपल्याला कह्यात घेतलं जातं, हळूहळू आपल्याला बरबादीच्या दिशेनं नेलं जातं. म्हणून सावध राहा. अचानकपणे जर आपल्यासमोर काय आलं तर आपण तिथून बाजूला जातो, पण हळूहळू ज्यावेळेस काही गोष्टी घडतात, प्लॅनिंग करून लोक आपल्यावरती गेम करण्याचा प्रयत्न करतात ना, त्यावेळेस मात्र आपण त्याच्यामध्ये अडकत जातो, आपल्याला ते कळत नाही. आणि त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये सावध राहायला शिकलं पाहिजे. आणि एक गोष्ट हे पण लक्षात ठेवायची की आपण असं समजतो की बाबा हा हे किती मूर्ख माणूस आहे, हा त्याच्यामध्ये अडकला. लक्षात ठेवा, असं नाही होत. आपण सुद्धा त्याच्यामध्ये अडकलेलो असतो आणि अशी कितीतरी उदाहरणं असतील ज्याच्यामध्ये तुम्ही पाठीमागं कुणाच्या तरी जाळ्यामध्ये अडकलाय आणि आपल्याला स्वतःला चुना लागलेला आहे. आणि जाता जाता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, शिक्षणाचा आणि ज्ञानाचा आणि अकलेचा काहीही संबंध नाही. तुम्हाला काय वाटतंय मला जरूर सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.